Today, we are going to learn about the working of heart, the conducting system. Now, first, you learn about the pumping of heart. Here, the single systole, they forms the 72 times per minute. आपल्याला माहिती आहे की एका मिनिटामध्ये 72 वेळा काय होतं हार्ट पंप होत असतो. Now this called as the heartbeat. त्यालाच आपण काय म्हणतो heartbeat or the heart rate. During each heartbeat, ventricles pump through the 70 ml of blood. किती जवळजवळ 70 ml ब्लड एका पंपिंग मध्ये ते बाहेर टाकतो. म्हणजे एका स्ट्रोक मध्ये 70 ml ब्लड हे हार्टच्या बाहेर येतो. It means the heart pump about the 72 rate, that is the 70 into the 72. एका मिनिटामध्ये 72 वेळा होतं म्हणून 72 गुणिले 70 ml एका ठोक्याला 70 ml असे 72 ठोके एका मिनिटाला किती 72 पल्स रेट असतात किंवा हार्ट रेट असतो. मग एका मिनिटामध्ये 72 वेळा ते पंपिंग होतं म्हणजे एका मिनिटामध्ये किती ब्लड हार्ट मधून बाहेर टाकलं जातं म्हणजे 72 टाइम्स म्हणजे 72 गुणिले 70 ml म्हणजे किती 70 ml. That is the 70 ml into the 70 is equal to 5440 म्हणजे जवळजवळ 5 लिटर 5000 ml म्हणजे 5 लिटर. Here that is the 5 liter of blood they have to cardiac output. Here how these are forms. Here आता आपण पाहणार आहोत हे कसं बाहेर येतं कंडक्टिंग सिस्टीम कशी आहे त्याला म्हणतो आपण कार्डियाक सायकल. Here see the human heart controls, they are alternately form the contracts and relax. हे जे हार्ट आहे हे हार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावतं, रिलॅक्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावणे, रिलॅक्स म्हणजे मोठे होणे. म्हणजे they have to contract and the relax. Now they called as the systole. Contraction is called as the systole. त्याला काय म्हटलं जातं सिस्टॉल. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय आहे सिस्टॉल अँड रिलॅक्सेशन मीन्स डायसिस्टॉल. डायसिस्टॉल म्हणजे काय रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशन म्हणजे हार्ट काय होतं एक्सपांड होतं त्याला डायसिस्टॉल म्हणायचं. ज्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्ट होतं आकुंचन पावतं त्याला काय म्हणायचं सिस्टॉल. म्हणजे ह्युमन हार्ट हे कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट होतं रिलॅक्स होतं कॉन्ट्रॅक्ट होतं रिलॅक्स होतं याप्रमाणे त्याचं पंपिंग चालू असतं. नाउ these contraction and relaxation they forms the diastole. त्याला आपण म्हणतो diastole. Here they are in single heartbeat or called as the single cycle. हे त्याला एक सिंगल सायकल म्हटली जाते. These are completed on 0.8 second. किती वेळामध्ये हे होतं पहा. Here these are in 0.8 second म्हणजे एक हार्टबीट किती दॅट इज 0.8 सेकंड मध्ये होतं एक सायकल. नाउ इज अन ॲव्हरेज दॅट इज द 72 बीट्स आर कम्प्लिटेड इन 1 minute. म्हणजेच एका मिनिटामध्ये 72 वेळा ते काय होतं वर खाली होतं. दॅट इज कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्स. नाउ शो हाऊ दीज आर फॉर्म्स. मग आता आपण पाहणार आहोत the atrium. Here these are the atrium. Right atrium receives the deoxygenated blood. हे कोणतं ब्लड रिसीव्ह करतं घेतं. These are received the deoxygenated दिसते पहा म्हणजे deoxygenated blood and left atrium receives the oxygenated blood. इकडून हे कोणतं ब्लड घेतं here deoxygenated blood and here that is the oxygenated blood. इथं रेड कलरचा आहे म्हणजे कसं आहे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. मग ह्या दोन्हीकडून हे ब्लड घेतलं जातं. इकडून
कसं डिऑक्सिजनेटेड ब्लड घेतलं जातं आणि इकडच्या बाजूने लंग्स कडून आलेलं ऑक्सिजनेटेड ब्लड घेतलं जातं. मग हे दोन्ही ब्लड when the both atrium are the completely filled with the blood, the pressure is exerted on the wall. मग हे आतमध्ये आल्यावरती काय होतं, हे जर त्या ह्या वॉलच्या आतमध्ये आल्यावर त्याच्या आतमध्ये प्रेशर येतो. देन इट रिस्पॉन्स टू द प्रेशर ऑफ SA नोड. आणि मग हा प्रेशर कशावर येतो, ह्या SA नोड वरती येतो. The SA node get excited to generate the cardiac impulse. Here, these SA node, these get excited and they are forms the impulse. आणि ते impulse काय करतं, पुढं पाठवतं. Here, they are generate the cardiac impulse. Due to this, the cardiac muscle of the atrial wall get contract. आणि त्याच्यामुळे काय होतं, हे जे atrial wall काय होते, contract होते. When the atrial wall is get contract called as the atrial systole. त्याला आपण काय म्हणतो, atrial systole. आता हे पहिले झालं atrial systole. During the atrial systole, the blood is pumped into the ventricle. म्हणजे हे आकुंचन पावते. म्हणजे हे आकुंचन पावलं म्हणजे छोटं होतं. छोटं झाल्यानंतर काय होईल, हे ब्लड पुढच्या दिशेने जाणार. म्हणजे कुठं जाणार, ventricles मध्ये जाणार. And this blood prevented through the going back to the vein, the coronary sinus and the eustachian valve. मग हे बारीक झाल्यानंतर म्हणजे हे ऍट्रियम छोटं झाल्यानंतर हे ब्लड मागं जाऊ नये म्हणून इथं कोणती व्हॉल्व असते, दॅट इज कॉल्ड एज द थिबॅसियन व्हॉल्व और द eustachian valve. इथं कोणती व्हॉल्व असते, थिबॅसियन आणि eustachian valve असते. Now they are prevent backflow of the blood. कधी कधी विचारलं जातं थिबॅसियन व्हॉल्व काय करते, काय फंक्शन आहे. इट प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ द व्हेन. म्हणजे व्हेन मधलं ब्लड पाठीमागं न जाऊन तर पुढे गेलं पाहिजे, पाठीमागं न जाऊन देण्यासाठी ही थिबॅसियन व्हॉल्व असते. द नॉर्मल कंडिशन्स, द ॲट्रियल सिस्टॉल इज इन 0.1 सेकंड. आणि ही गोष्ट घडण्यासाठी किती वेळ लागतो, फक्त 0.1 सेकंड. नाउ द ॲट्रियल डायसिस्टॉल, these are occurs in 7 सेकंड. म्हणजे एवढी गोष्ट होण्यासाठी फक्त 0.1 सेकंड आणि राहिलेली गोष्ट होण्यासाठी 0.7 सेकंड. म्हणजे अशी टोटल दोन्ही मिळून किती वेळ लागतो, 0.8 सेकंड. म्हणजे हे ॲट्रियल सिस्टॉल याच्यासाठी 0.1 सेकंद आणि डायस्टॉल, ॲट्रियल डायस्टॉल म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल हे होण्यासाठी 0.7 सेकंद लागतं. आता व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल कसं होतं पहा. आता आपण पाहिलं ॲट्रियल सिस्टॉल. ॲट्रियल सिस्टॉल कसं होतं, म्हणजे दोन्हीकडून म्हणजे वरच्या बाजूने हे डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं आणि ह्या लंग्स कडून ऑक्सिजनेटेड ब्लड ह्या ॲट्रियम मध्ये होतं. त्यानंतर SA नोड काय करतो, इम्पल्स ट्रान्समिट करतो ह्या वॉलला आणि हे वॉल काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते. ह्या गोष्टीला वेळ लागतो 0.1 सेकंद. अशा प्रकारे हे 0.1 सेकंद मध्ये ॲट्रियल सिस्टॉल होतं. मग दुसरं सिस्टॉल आहे व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. ही जी खालची बाजू आहे याला म्हटलं जातं व्हेंट्रिकल. मग ही व्हेंट्रिकल सिस्टॉल म्हणजे काय, द इम्पल्स दे आर स्टार्टेड फ्रॉम द SA नोड. आता इथून SA नोड पासून देन दे रिचेस इनटू द EV नोड. हे कुठं कोण घेतं, ते EV नोड घेतं. इथून इम्पल्स निघाले ते कुठे गेले, ट्रान्समिट इनटू द EV नोड. देन the EV node send the impulse to the bundle of His. आपण मागच्या तासाला पाहिलं, हा EV नोड काय करतोय, याचे जे इम्पल्स आहे हे इम्पल्स बंडल ऑफ हिस, हे बंडल ऑफ हिस आहेत, याला तो ट्रान्सफर करतो. Then the bundle of his they transfer into the Purkinje fiber. इथं पहा हे आहे Purkinje fiber. हे छोटे छोटे दिसतात, त्याला काय म्हणतात, इथं लिहिले पहा Purkinje fiber. हे पिवळ्या रंगाचे छोटे छोटे आहेत त्याला म्हणतात Purkinje fiber. Now they are spread impulse all over the ventricles. अशा प्रकारे हे काय करतात, पूर्ण त्या हार्टच्या बाजूला सगळे काय करतात,
ह्या इम्पल्स ट्रान्समिट करतात. देन द वॉल ऑफ द व्हेंट्रिकल ड्यू टू दिस कॉन्ट्रॅक्ट द व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल ड्युरिंग द व्हेंट्रिकल डायसिस्टॉल अशा प्रकारे काय होतं, हे ह्या वरची जी लेअर आहे, हर्टचं जे वरचं लेअर असतं, हे काय करतं, त्याला ते कॉन्ट्रॅक्ट करतं ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होते. नाउ द व्हेंट्रिक्युलर सिस्टम द डीऑक्सिजनेटेड ब्लड इनटू द पल्मोनरी आर्टरी. आणि अशा प्रकारे काय होतं, हे कॉन्ट्रॅक्ट झालं की ही जी पहिला जे चेंबर आहे, ह्या चेंबर मधलं ब्लड कुठं जातं, ह्या पहिल्या याच्यातून कुठे जातं, ह्या पल्मोनरी आर्टरी मध्ये म्हणजे लंग्स कडे पाठवलं जातं प्युरिफिकेशन साठी. ठीक आहे, अशा प्रकारे हे पहिलं इकडून जातं. आणि दुसरीकडे द लेफ्ट व्हेंट्रिकल, इकडची ही जी दुसरी बाजू आहे ही लेफ्ट व्हेंट्रिकल द पंप ऑक्सिजनेटेड ब्लड इनटू द आवर्टा. आणि काय होतं, हे काय करतं, ह्या आवर्टाला, ह्या वरच्या बाजूला आवर्टा आहे, ह्या आवर्टाकडे हे शुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड हे पाठवतं. ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल द बायकस्पिड वॉल अँड ट्रायकस्पिड वॉल, इथं असते ट्रायकस्पिड वॉल, इथं असते बायकस्पिड वॉल. ज्याप्रमाणे इथं थिबेसियस वॉल होते, तशी इथं आहे बायकस्पिड वॉल, इथं आहे ट्रायकस्पिड वॉल. मग यांचं फंक्शन काय असेल, when they get contract, ventricle get contracts, they prevent the backflow of the blood. मग ज्यावेळेस हे ब्लड म्हणजे हे हार्ट जर आकुंचन पावलं तर हे ब्लड पाठीमागे येऊ नये, हे ब्लड पुढे जावं म्हणून हे काय करतं, बॅकफ्लो करतं, प्रिव्हेंट द बॅकफ्लो. नाउ these are called as the two part, that is the ट्रायकस्पिड वॉल. इथं काय असते, ट्रायकस्पिड, आणि इथं कोणती असते, बायकस्पिड वॉल असते. अशा प्रकारे दोन प्रकारच्या वॉल आहे की त्या काय करतात, प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ द ब्लड. ड्युरिंग दिस टाइम द atrioventricular aperture prevent the backflow of the atria and the sound is forms, that is the lub hub. आणि अशा वेळेस आवाज कसा येतो, लब, LUB, लब, हब, लब. सुरुवातीला आवाज येतो हब, वरून कॉन्ट्रॅक्शन झालं, वरची बाजू कॉन्ट्रॅक्ट झाली की येतं हब, HUB, हब. इथं खालच्या बाजूला जे कॉन्ट्रॅक्ट झाली की आवाज कसा येतो, लब, हब, लब. अशा प्रकारे याचा आवाज येतो. म्हणजे हार्टबीट, आपण जर छातीला जर कान लावला तर एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो, तो आवाज म्हणजेच दॅट इज द हब लब साऊंड दे आर हर्ड. नाउ द नॉर्मल कंडिशन, द व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल गेट अबाउट द 0.3 सेकंड. अशा प्रकारे 0.3 सेकंड मध्ये काय होतं, काय होतं, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होतं. नाउ हिअर ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल the valves get closed and about the 0.4 second both atria and ventricle get diastole. अशा प्रकारे वर 0.1 सेकंद, खालचं 0.3 सेकंद, हे झालं म्हणजे 0.4 सेकंद. एकदा झालं की परत दुसऱ्यांदा काय होतं, तर रिलॅक्स व्हायला तेवढाच वेळ जातो. अशा प्रकारे 0.8 सेकंद. नाउ when the all chambers of heart is diastole, this condition is called as the complete diastole. अशा प्रकारे हे diastole होतं. Now here these are forms. आता हे जे आहे हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ने दाखवलेलं आहे. Now see here, these are the graphical. आता इथं दाखवलेलं आहे पहा, diagrammatic representation of the cardiac cycle. Here we have to see. आता इथं तुम्ही पाहू शकता, पहा सुरुवातीला जे आहे इथं आहे 0.1 सेकंद, म्हणजे हे सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं. 0.1 सेकंद, 0.2 सेकंद, 0.3 आणि 0.4 म्हणजे हे पहिलं व्हेंट्रिक्युलर VS फॉर व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल म्हणजे हे कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि दुसरा आहे व्हेंट्रिक्युलर डायसिस्टॉल, हे दुसरा आहे VD फॉर व्हेंट्रिक्युलर डायसिस्टॉल. आता हा जो 0.4 सेकंद जे आहे आणि नंतर राहिलेला 0.8 सेकंद,
अशा प्रकारे मध्ये हा गॅप जातो, बरोबर. हिअर दॅट इज द आर्टेरियोस AS और द आर्टेरियोस सिस्टॉल. हिअर दीज आर द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. म्हणजे 0.1 सेकंद मध्ये ॲट्रियल सिस्टॉल होतो. इथं पहा ॲट्रियल सिस्टॉल 0.1 सेकंद मध्ये होतो. इथं पण 1 सेकंद दाखवला आहे ॲट्रियल सिस्टॉल. म्हणजे ॲट्रियम 1.1 सेकंद मध्ये ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि 0.3 सेकंद मध्ये काय होतं, व्हेंट्रिकल सिस्टॉल म्हणजे व्हेंट्रिकल होतं. नंतर डायसिस्टॉल. डायसिस्टॉल म्हणजे रिलॅक्सेशन. लक्षात घ्या, हे आहे रिलॅक्सेशन म्हणजे प्रसरण पावणे. म्हणजे आपण पण पावायला 0.4 सेकंद आणि प्रसारण पावायला 0.4 सेकंद. अशा प्रकारे टोटल किती झालं, 0.8 सेकंद. अशा प्रकारे हा 0.8 सेकंद मध्ये काय होतं, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. नाउ दिस ॲज द आम्हाला पहिला उठाणं टाकायचं कार्डियाक आउटपुट. लावायचं मग पण कार्डियाक आउटपुट हे कशा पद्धतीने होतं, तर सी काढायची का हे काय हिअर कार्डियाक आउटपुट. बंद करा रे. बंद करा. These are the cardiac output. इथं पहा दाखवलं आहे the volume of the blood pump out per minute for the normal adult being calculated as CO, SV and HR. चार्जिंग नाही तू कोणती चालू. हृदयाच्या ठोक्याला म्हणजे हार्टबीटला किती 70 ml ब्लड बाहेर येतं. एका मिनिटामध्ये 72 काय होतात, 72 एका मिनिटामध्ये 72 हृदयाचे हार्टबीट म्हणजे ठोके पडतात. म्हणजे 72 गुणिले 70 ml. अशा एका मिनिटामध्ये 5040 ml पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये हार्ट किती ब्लड बाहेर टाकतं, जवळजवळ 5 लिटर. हे